वाईट नाही घेणार. वाईट नाही घेणार आज. हा उठ गेला म्हणून काही घ्यायचं नाही म्हणते. नमस्कार मित्रांनो, शर्यत प्रेमी शुक्लेच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो आज पार पडलं खासदार केसरी मैदान आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनल गुलालाचा मानकरी ठरला असा ब्रेक फेल नंद्या आणि परवा जे मैदान झालं महाराष्ट्र केसरीचं त्याही मैदानामध्ये फायनल गुलालाचा मानकरी असा नंद्या आणि नंद्या बैलाचे मालक आपल्या समोर आहेत. मेजर नमस्कार. नेमकं सांगा आज नंद्या कोणाच होता? मित्रांनो गोंदियाकरांचा पवन आणि नंद्या आज पळाले. मित्रांनो आजचा क्वार्टर फायनल गुलालाचा मानकरी मेजर या गुलाला मागचा संघर्ष आणि काय आहे हे सांगताल? संघर्ष लय मोठा आहे, शब्दात सांगू शकत नाही. हा. संघर्ष घेतलेला त्या सगळा संघर्ष घेणारा माणूस जीव आहे. हा. त्याचं सगळं नियोजन थोडंफार अनुभव होतो. सगळ्या गोष्टी करतो. वासरू काय कारणावं त्याचं दुखत होतं. वासरू इतकं खराब झालं की ते संपण्याच्या विचारात राहिलं होतं वासरू, पण वासरू त्यांनी बनवलं त्या पद्धतीने. मेजर आता चालू सीझनला जरी काल जे मैदान झालं त्या मैदानात सुद्धा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला असा नंद्याविषयी तुम्हाला काल काय वाटते? काल की नंद्यानं इज्जतीचा सवाल राखला आणि बीड जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला. नाही, काल थोडंसं त्या गोष्टीवर आमच्यावर अन्याय झाला. समालोचक तिथला होता, ते सगळं थोडं मेला बघत झाले. ते बी गाडी एक नंबर करते. आपल्याला वासरावर विश्वास आहे. आपल्या वासरावर कोणची गाडी लागू, कसली गाडी लागू किंवा कोणचा बैल असू द्या, आपलं वासरू त्याला काळात तोंड काढणार म्हणजे काढणार, तिन्ही काळात तोंड काढणार म्हणजे काढणार. मित्रांनो बघा, वासराच्या पाठीवर नंबर टाकाय सुद्धा आता जागा राहिली नाही. दोन्ही साईड वासरू पडतं. मित्रांनो मेजर कालच्या आणि आजच्या गुलालाशिवाय काय सांगतील की कालच एकच दिवस तुम्ही गॅप दिला आणि वासरू हे आणलं, मैदानात आणलं? नाही, त्याच्यावर आम्हाला फुल विश्वास आहे आणि त्याला अशी सगळ्या गोष्टी कळतात. इतक्या झेंड्याचा दिवाण आहे. फाटी सगळा खाली जरी घेऊन गेली त्याची जी शिकवण आहे, विकास शेट असतील किंवा विनोद भाऊ असतील, त्या दोघांनी घडवलेला आहे. तो त्या घडवण्यामागं कारण तेच आहे की 1200 फुटाचा पल्ला किंवा त्याला सगळी शिस्त लावणं. तो झेंडा बघितल्यानंतर इतक्या अडवणी करतो. एक दिवसाचा गॅप म्हणजे त्याला जेवढं जीवापाठ सांभाळलेलं आहे. त्याची पुतणी असेल स्वतःची किंवा बारका भाया असेल, ती असेल, म्हणजे 24 घंटे त्याच्यावर तेवढी मेहनत आहे. आम्हाला एवढी गॅरंटी होती की तो आज पळणार म्हणून. आज सुद्धा मित्रांनो गुलाल घेतला आणि काल महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. काल कोणाच होता नंद्या? काल आपला टायगर. मित्रांनो रोहन इंदुरे यांच्या टायगर सोबत होता. मित्रांनो बीड जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून दिला टायगर आणि ह्यानं नंद्यानं घरची गाडी पळाली. मित्रांनो बीडकरांना महाराष्ट्र केसरीचा मान मिळाला. मेजर आता काय सांगताल की इथनं पुढे कुठल्या नियोजनात पळेल किंवा काय पळेल, कुठल्या वरच्या मैदानात पळेल का? नाही साहेब, विनोद भाऊ मी टी नियोजन करतो. टायगर सोबतच गाडी आदतमध्ये इथून पुढं हीच गाडी राहील, कारण ही गाडी आमची पुढं मरत बी नाही. एवढी गॅरंटी त्या दिवशी आमची एक छकडीने गाडी लेट सुटून आम्ही अर्ध्या छकडीने किंवा एक छकडीने निकाल घेतला. आम्हाला म्हणजे वासराव बिन बायला एवढा विश्वास आहे की ही गाडी पुढे फिरवू शकते. बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलं की इथनं पुढं टायगर आणि नंद्याची गाडी पळताना दिसल. मित्रांनो कालचं बघण्याजोगं होतं की वासराची गाडी लागली होती. एका टांग्यानं मागणं गाडी सुटून सुद्धा वासराने निकाल घेतला. अशा या बीड जिल्ह्याचा एक उगवता तारा म्हणून ज्याला ओळखलं जातं असा ब्रेक फेल नंद्या बैलाचे आपल्यासमोर मालक आहेत. विनोद भाऊ नमस्कार. काय सांगाल की नंद्या असं तुम्हाला वारंवार गुलाला ठेवतोय, त्यामागचं रहस्य किंवा काय असेल? बघा मित्रांनो, या बैलगाडी शर्यत क्षेत्रात फक्त मेहनत केली पाहिजे, त्या मेहनतीला फळ मिळणार. तुम्हाला काय वाटतं विनोद भाऊ की आता भविष्यातला एक वरचं मैदान सुद्धा पडेल, त्या मैदानात पळायची काय इच्छा?
मोठ्या मैदानात पळणार चांगल्या मैदानात हां हां त्यापर्यंत तिथं पण बैल जर केलं तर तुला तर 100% वासरू बोलायला राहणार हां हां काही शंका नाही. तेवढा त्याचा विश्वास आहे आणि त्याने आजपर्यंत खाली मान घालून नाही दिली कधीच गटाला मार नाही खाल्लेला त्यांनी जोपर्यंत आदत मध्ये बिना गोलाला आलेला नाही. आज त्यांनी गुलाल घेतला थोडी बैलाची त्या बी बैलाची थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळे आम्ही घासाघाशी टाकाटाकीत पटायला राहिलो होतो त्याची थोडी बैलाची सकाळपासून तब्येत खराब होती आणि आज बसतो त्याने आदतला कुठंच मार खाल्लेला नाही आणि दुसऱ्यामध्ये असं आमचं मैदानच गेलं नाही की जेणेकरून आम्ही गटपास झालो नाही पुढे मेजर दात लावला का नाही त्यांना आता नाही 18 महिन्याचा आहे. बघा मित्रांनो हाच तो कारण मेजरच्या बोलण्यातून गेला की आदतला सुद्धा त्याने मार खाल्ला नाही. मित्रांनो अजून आदत आहे नंद्याने आदत असून ओपनच्या मैदानात सुद्धा गट काढतोय फायनल राहतोय दुसऱ्याच्या मैदानात फायनल राहतोय. मित्रांनो ह्याचे वैशिष्ट्य आहे मेजर नेमका नंद्याची जात कोणची ती बरं जातीची ह्यो पुजारी मामाचा एक शिंगे मोडका सोना आहे सोने आहे हा, हा. कोळी मोठा प्रसिद्ध कोळी आहे त्यांच्यापासून आणलेला आहे आम्ही ते असं आहे का हा हां हां तो जेवढा पहिल्या फेऱ्याला पळायला ना तेवढा दुसऱ्या फेऱ्याला जास्त पळतो आणि तिसऱ्या फेऱ्याला तर मग त्याची गती मोजायचीच नाही. हां हां मेजर काय ना तुम्हाला इथून पुढं असंच नंद्यानं तुमचं नाव करावं. तुम्हाला शुभेच्छा. मुलाखत दिल्याबद्दल तुमचा वेळात वेळ काढून धन्यवाद. प्रेमी शुक्लेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो आज झालं खासदार केसरी मैदानामध्ये मित्रांनो क्वार्टर फायनल आणि गुलालाचा मानकरी ठरला असा ब्रेक फेल नांद्या आणि परवा जे महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये सुद्धा फायनल गुलालाचा मानकरी असा ब्रेक फेल नांद्या. आपल्यासोबत मेजर आणि विनोद भाऊ आहेत. मेजर नमस्कार. थोडं मोठ्यानं बोला माईक नाही. नमस्कार. मेजर आज आज